मुंबईतील महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकल सेवेला आज 34 वर्ष पूर्ण झालेत। या निमित्तानं पश्चिम रेल्वेकडून विशेष उपक्रम राबवत चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावणाऱ्या सकाळी 5:39 महिला विशेष लोकलमधील प्रवाशांना महिला तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून गुलाब फुलांचं वितरण करण्यात आलं। महिला प्रवाशांप्रती कृतज्ञता व्यक्त करत रेल्वे प्रशासनानं हा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला। लोकलमधील वातावरण देखील आनंदी आणि उत्साहपूर्ण पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी हिल्स परिसरात पहाटे 4 वाजताच्या सुमारास एका वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। पंडित नेहरू महाविद्यालयाच्या मागील बाजूस ही घटना घडल्यानं परिसरात काही काळ घबराट पसरली होती। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात यंदाही भीषण पाणी टंचाईचं चित्र पाहायला मिळते। तालुक्यातील जाकापूर तांड्यावर नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते। तांड्यात कोणताही कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत नसल्यानं ग्रामस्थांना रात्रंदिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागते। तांड्यातील एकमेव विहिरीनंही तळ गाठल्यानं नागरिकांची चिंता अधिक वाढली। उन्हाळा सुरू होताच दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दरम्यान तातडीनं पाणी टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत असली तरी अद्याप प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। नाव जिजाबाई पंढरी पवार। या गावामध्ये आम्हाला पाण्याची लई त्रास आहे सर। 2 बोर हात बघा, त्या बोराईला थेंब थेंब पाणी येते। कोणाला भेटते कोणाला भेटणं समजा। यात हिरीचं पाणी आम्ही रातना इळ शेंदून भरता बघा, ते बी भेटायला ये नाही। पाणी भेटणं आता कसंही आम्हाला टँकरची गरज आहे सर। या गावाला काय हिर नका, बोर नका, बोराला बीत पाणी बी नका। पाणी नाही त्याच्यासाठी आम्ही अति परेशान हा बघा। आम्हाला पाणी म्हणून नाही, या पाण्याची आम्हाला काहीतरी व्यवस्था करा तुम्ही। गेल्या वर्षी सर याच्या अगोदर आम्हाला आलत टँकर, 2 महिने झालत टँकर येऊन। आणि आता या आमदार नाहीच, पाणी पाऊस नकर वाढ होती म्हणून कस तरी गेलं आजवर। आता नाहीच, आता एका महिन्यापासून सरपंच एकराले पण सरपंचाचं काही बी होईना झालंय। आता आम्ही आज भांडे घेऊन आम्ही तहसीलला येणार होत्या। आता एक सरपंच साहेब आलेत म्हणून म्हणल्यानं आम्ही घरी बसल्या बघा। काय मागणी करणार शासनाकडे? आता आम्ही टँकर मागणी करायला सर। टँकरशी आम्हाला मार्गच नाही दुसरं। कोणतं बी कोण्या हिरीचं दाखिलं कोण्या बोरला दाखिलं तरी बी पाणी भेटणार नाही। पाणीच नाही जवळपास न सर। सरकार काय येडं झालं असेल का? कुठंतरी तळ करायचं नकर, या गावाला पाण्याची वाढ होईल, पाण्याची पातळी वाढते, ते काही बी नाही बघा। ते पाणी नाही गेल्यानं माणूस वाचल कसे? माणसाला पाणी लागेल की आता ढोरा जनावराला पाणी पाहिजे की सर? राहणार जाकापूर मी। आमच्या गावाला पाण्याचा खूप त्रास आहे सर। पाणी पण नाही, रात नाही आम्ही शेती राहतोय पाण्यासाठी। आम्ही पण कसंही जगतो, पण ढोर वासर कसे जगायचं? मग पाणी जर भरत राहिलं तर आम्हाला बाहेरलं काम सुधरत नाही सर। आम्ही कसं जगायचं काय नाही। आम्हाला इथून पुढं एवढं दिवस आम्हाला पाणी काय की वरचं निसर्गाचं पडलं तरच आम्हाला साचून राहते पाणी। जसं उन्हाळा येईल, फेब्रुवारी महिना आला की पाणी संपून जातंय सर। तेव्हापासून काय की आम्ही खरडत लागतोय सर हिरीला। मग खरडून आम्ही किती भरणार सर? जवळपास कुठं आसपासला कुठं पण हिरी नाही, काय नाही। मग आम्ही पाणी कुठून आणायचं काय नाही। आणलं तर विकत आणायचं पाणी, नाही गेलं तर मग तसेच राहायचं। 2-2, 3-3 दिवस आंघोळी पण भेटत नाही सर आम्हाला। कार्यक्रम केलं तरी सर आम्ही भोकरूनच विकत आणतोय सर। आता इथं पाणीच नाही, कोणाच्या बोरला पण नाही, हिरीला पण नाही। मग कोण देणार आम्हाला पाणी? कार्यक्रम केलं तरी आम्ही विकतच पाणी आणून करतोय सर।